एफ-वाय-बी-एच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी साहित्य, एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास या विषयामधील भाषा उपयोजनाची विविध आविष्कार रूपे या घटकाविषयी आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. भाषा उपयोजनाची विविध आविष्कार रूपे जी आहेत, त्यामध्ये संवाद लेखन, घोषवाक्य लेखन आणि कल्पना विस्तार या घटकांविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण संवाद लेखन म्हणजे काय आणि संवाद लेखन कसं करायचं हे अभ्यासणार आहोत. संवाद ही माणसाची मौखिक आणि लिखित क्षेत्रातील आवश्यक गरज आहे. भाषेद्वारा माणसांना जोडणारा तो एक महत्त्वाचा दुवा आहे. घरगुती बोलण्यापासून सार्वजनिक जीवनापर्यंत आणि व्यावसायिक क्षेत्रापासून कला क्षेत्रापर्यंत सर्वांना तो व्यापून आहे. चार चौघातील बोलण्याला आपण संभाषण म्हणतो. संभाषणाला काही दिशा अथवा सूत्र असतेच असे नाही. संवादाचे मात्र तसे नसते. एखाद्या विशिष्ट विषयावर विशिष्ट संदर्भात दोन किंवा अधिक व्यक्ती बोलतात तेव्हा ते संभाषण राहत नाही, तर तो संवाद होतो. संवादात विशिष्ट विचार, सूत्र, संगती असते, दिशा असते. विशिष्ट घटनेची, परिस्थितीची त्याला पार्श्वभूमी अथवा संदर्भ असतो. संवादात संभाषण असते, पण संभाषण हे संवाद होऊ शकत नाही. दिलेल्या विषयावर घटना प्रसंगानुसार संवाद कसा लिहिता येईल याचा विचार येथे अभिप्रेत असतो. त्यासाठी संवादाचे स्वरूप कसे असावे एवढ्यापुरता विचार साहित्यकृतीतील संवादाच्या आधारे स्थूलपणे आपण आज इथे करणार आहोत. साहित्यातील संवाद हा सूत्रबद्ध आणि एका विशिष्ट दिशेने पुढे जाणारे असतात. घटना प्रसंगातील गतिमानतेचा संदर्भ राखून ते लिहिले जातात. त्या कलाकृतीतील पात्रांचे विचार, स्वभाव प्रकट करण्याचे आणि कथानक पुढे नेण्याचे कार्य ते करतात. कलाकृतीतील वातावरणानुसार संवादाची भाषा बदलेल. महत्त्वाचे म्हणजे पात्राच्या स्वभाव, वय, प्रकृतीनुसार संवाद लिहिला जावा. त्या पात्राचे व्यक्तिमत्व त्यातून प्रकट झाले पाहिजे. संवाद ज्या विशिष्ट विषय अथवा परिस्थिती, घटना यांच्याशी निगडित असतो, त्यांची पुरेशी अभिव्यक्ती झाली की तो दुसऱ्या विषय किंवा परिस्थिती घटनेकडे वळतो. संवाद लेखनासाठी गरज असते ती कल्पकतेची, मानवी स्वभावाच्या निरीक्षणाची. विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट प्रसंगी, परिस्थितीत कसे बोलेल हे कल्पनेनेच लक्षात घ्यावे लागते व त्यानुसार लेखन करावे लागते. नाटक, नभोवाणीवरील श्रुतिका, नभोनाट्य, चित्रपटांच्या पटकथा, दूरचित्रवाणीवरील मालिका यांसाठी विशिष्ट व्यक्ती, घटना, परिस्थिती लक्षात घेऊन संवाद लिहिले जातात. प्रबोधनात्मक कृतीत विचारांचे मुद्दे देऊन संवाद लेखन करून घेतले जाते. प्रबोधनपर लघुपट, माहितीपट यात दिलेल्या विषयावर संवाद लेखन करण्यासाठी कादंबऱ्यांची नाट्य रूपांतरणे अभ्यासनीय ठरू शकतात. संवादासाठी आपल्याला काही सूचना लक्षात घ्याव्या लागतील. संवाद लेखन कसे करावे याची काही नियमावली दिलेली आहे, ती आता आपण पाहणार आहोत. संवाद ज्या विषयावर लिहायचा आहे त्याविषयी सर्व बाजूंनी म्हणजे विषय, व्यक्ती, परिस्थिती इत्यादीचा विचार करायचा आहे. त्यात दिलेला विषय संवाद रूपाने कसा मांडता येईल, कोणत्या पात्राच्या मुखातून कोणते विचार प्रकट करता येतील व ते कशा प्रकारे व्यक्त करता येतील याचे कल्पनाचित्र मनापुढे उभे करायचे आहे. संवाद हा दोन बोलणाऱ्या व्यक्तींमधील क्रिया किंवा प्रतिक्रियेवर आधारलेला असतो. त्यामुळे तो जिवंत व चैतन्यपूर्ण ठरतो. वाचकांना तसा तो वाटला पाहिजे याची काळजी घ्यावी. संवादातील विचार एकातून दुसरा पुढे आला आहे इतके स्वाभाविक वाटले पाहिजे असा त्याचा क्रम व भाषा असायला हवी. संवादातून बोलणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व प्रकट होईल अशी शब्दयोजना करायची आहे. संवाद हे पात्रसुलभ झाला पाहिजे.
पात्रे बोलणाऱ्या व्यक्ती नेहमीप्रमाणे सहज बोलत आहेत, असे वाटण्याइतपत संवादाची भाषा, शब्दयोजना स्वाभाविक असावी. ग्रांथिक भाषा, अलंकारिकता आली की संवाद कृत्रिम बनतात. भाषेची सहजता व स्वाभाविकता ही संवादात अत्यावश्यक आहे. संवादाचे स्वरूप सामान्यतः प्रश्नोत्तर वजा किंवा क्रिया-प्रतिक्रियात्मक असते. एका पात्राच्या बोलण्याचा दुसऱ्या पात्राच्या बोलण्याशी आंतरिक संबंध असतो. ती संगती राखण्याचा प्रयत्न संवाद लेखनात असावा लागतो. पुढील घटक आहे घोषवाक्य लेखन. घोषवाक्य लेखन सामाजिक प्रबोधन करण्याच्या हेतूने केले जाते. आरोग्यविषयक संदेश, शैक्षणिक संदेश, नागरिकांचे कर्तव्य, जबाबदाऱ्या याविषयीची घोषवाक्ये समाजामध्ये माहिती देण्यासाठी लिहिली जातात. घोषवाक्यांमधून सामाजिक संदेश दिला जातो. छोट्या छोट्या वाक्यांमधून जास्तीत जास्त अर्थ प्रकट होणारा संदेश यामध्ये दिला जातो. घोषवाक्याची रचना ही यमक जुळणी केलेली असावी. पुढील घटक आहे कल्पना विस्तार. कल्पना विस्तार हा आपल्या बुद्धीला, विचाराला, कल्पनाशक्तीला आव्हान देणारा लेखन प्रकार आहे. आपल्या निर्मिती क्षमतेची, बहुश्रुततेची, वाचन चिंतनाची आणि भाषा सामर्थ्याची जणू ती परीक्षाच असते. एखादी म्हण, सुभाषित अथवा सुविचार कल्पना विस्तारासाठी दिला जातो. त्यात एखादे तत्व, विचार अथवा अनुभवाचे सार संक्षेपाने सांगितलेले असते. ते स्पष्ट करणे, त्यातील मर्म इतरांना समजावून देणे, त्या कल्पनेतील सौंदर्य उलगडून दाखवणे कल्पना विस्तारात अपेक्षित असते. यासाठी दिलेला वाक्याचा अर्थ आधी समजावून घ्यावा. प्रथम दिलेल्या वाक्याचा अर्थ सांगावा. नंतर त्यात अभिप्रेत असलेला अर्थ अथवा गर्भितार्थ सांगावा. नंतर तो अर्थ अधिक स्पष्ट करण्यासाठी एखादं दुसरे उदाहरण देऊन विवेचन करावे. सुमारे 10-12 ओळीपर्यंत हे विवेचन व्हावे. नेहमीच्या व्यवहारातील दाखले, दृष्टांत, अन्य कवितांमधील ओळी यांचा उपयोग करून हे विवेचन परिणामकारक करता येते. सारांश हा एका ओळीत जी कल्पना किंवा विचार दिलेला असेल त्याचा 10-12 ओळीत आकर्षक व परिणामकारक विस्तार करणे म्हणजे कल्पना विस्तार. येथे दिलेली कल्पना, विचार फुलविणे, सजविणे हेच अपेक्षित असते. मात्र येथे दिलेल्या कल्पना, विचारांचाच तेवढा विस्तार करायचा असतो. त्यावर अनुकूल किंवा प्रतिकूल चर्चा अपेक्षित नसते. उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत ऐनवेळी दिलेल्या विषयावर आपणास बोलावयास सांगितले जाते. तसाच काहीसा हा प्रकार आहे. कल्पना विस्तार हा परीक्षेपुरता अथवा एखाद्या प्रसंगापुरता लिहिण्याचा विषय असला तरी त्याची तयारी अखंडपणे, सहजपणे चालू राहावयास हवी. त्यासाठी श्रवण, अवांतर वाचन, निरीक्षण यामध्ये सातत्य हवे. त्यातून आपली विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती पुष्ट होते. वाचन निरीक्षणातून आपले आकलन, चिंतन, शब्दभांडार जसजसे वाढत जातात तसतसे प्रकट करण्याची आपली क्षमता देखील वाढते. श्रवण वाचनातून असंख्य विचार, भावना, कल्पना यांनी भरलेला आशय आपण समजावून घेत असतो. त्याची बीजे आपल्या मनात कुठे ना कुठे दडून राहतात आणि कल्पना विस्तारासारखा प्रसंग येताच ती आपोआप आपल्या लेखनातून प्रकट होतात. दिलेल्या विचारातील मर्म जाणणे, ते सहज सोप्या शब्दात आणि परिणामकारक रीतीने विवरण करून सांगणे हेच कल्पना विस्ताराचे रहस्य आहे. कल्पना विस्तार हे एक निर्मितीक्षम असे भाषिक कौशल्य आहे. वृत्तपत्रातील प्रसंगवृत्त, एखाद्या गोष्टीचे पुनःकथन, ललित लेखन, दूरदर्शनवरील प्रसंग निर्मिती इत्यादी प्रकारच्या लेखनास हे भाषिक कौशल्य पूरक ठरू शकते.